नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला द स्टोरी ऑफ टी हा लेसन अभ्यासायचा आहे। स्टोरी ऑफ टी म्हणजे काय होते बरं, तर चहाची कहाणी। चहा आपल्या देशामध्ये कसा पोहोचला, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचा ओरिजिनेट फॉर्म कुठला आहे, त्याला कोणी शोधून काढलं आणि तो आपल्यापर्यंत कसा पोहोचला हे या पाठामध्ये आता आपल्याला बघायचं आहे। आणि हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपल्याला काय बघायचं आहे, तर वॉर्मिंग अप। वॉर्मिंग अप मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते आता आपण सर्वात आधी बघून घेऊया आणि त्यावरील क्वेश्चनचे आन्सर देखील करून घेऊया। तर बघा, वॉर्मिंग अप, द स्टोरी ऑफ टी मधील वॉर्मिंग अप आहे आणि त्यामध्ये हे काय दिलेले आहे, क्वेश्चन्स दिलेले आहेत। पहिला क्वेश्चन कोणता आहे, कॅन यू मेक टी, तुम्ही चहा बनवू शकता का। नंतर आहे हाऊ डू यू मेक टी, तुम्ही चहा कसा बनवता। नंतर तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट ब्रँड डू यू लाईक, म्हणजे तुम्हाला चहाचा कोणता ब्रँड आवडतो। नंतरचा क्वेश्चन बघा कोणता आहे, ॲट होम हू मेक्स टी ऑर कॉफी फॉर एव्हरीबडी, म्हणजे तुमच्या घरी प्रत्येकासाठी चहा किंवा कॉफी कोण बनवते। आणि नंतरचा क्वेश्चन विचारलेला आहे तो म्हणजे हॅव यू सीन अ टी प्लांटेशन, तुम्ही टी प्लांटेशन बघितलेलं आहे का। व्हॉट वाज इट लाईक, ते कसे दिसतात किंवा कसे असतात ते, हे सगळे क्वेश्चन आता आपण बघून घेऊया आणि यांचे आन्सर देखील करून घेऊया। बघा क्वेश्चन काय म्हणत आहे, पहिला इथे दिलेला आहे। पहिला क्वेश्चन, कॅन यू मेक टी, तुम्ही चहा बनवू शकता का। तर आन्सर मी दिलेला आहे येस आय कॅन मेक टी, यस आय कॅन मेक टी, होय मी चहा बनवू शकतो। त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आहे, हाऊ डू यू मेक टी, तुम्ही चहा कसा बनवता। तर त्याचा आन्सर आहे बघा, बॉईल द वॉटर इन व्हेसल, काय बॉईल द वॉटर इन व्हेसल म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी उकळवा किंवा उकळायला ठेवा, देन पुट टी लिव्हज इन इट ॲज पर टेस्ट, आणि तुमच्या स्वादानुसार तिथे काय घाला, चहाची पाने घाला। देन पोर हाफ कप ऑफ मिल्क अँड शुगर ॲज पर युअर टेस्ट, आणि तुमच्या स्वादानुसार तिथे काय घाला, उकडत्या पाण्यामध्ये, म्हणजे तुम्ही उकडत्या पाण्यामध्ये जी चहाची पाने घातली आहेत त्यानंतर तिथे तुम्ही तुमच्या स्वादानुसार काय टाकायची आहे, साखर घालायची आहे। आणि नंतर कप ऑफ मिल्क म्हणजे दूध सुद्धा घालायचं आहे। आणि देन लिव्ह इट फॉर बॉईल फॉर 5 मिनिट्स, म्हणजे 5 मिनिट त्याला काय करू द्या, उकडू द्या। नंतर हे सर्व झाल्यानंतर त्याला कपात ओता आणि पिऊन घ्या, आपला चहा असा तयार झालेला आहे। नंतरचा क्वेश्चन कोणता आहे, व्हॉट ब्रँड डू यू लाईक, तुम्हाला चहाचा कोणता ब्रँड आवडतो। तर मला रेड लेबल हा चहाचा ब्रँड आवडतो, म्हणून मी इथे आन्सर मध्ये लिहिलेला आहे आय लाईक रेड लेबल टी ब्रँड। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ॲट होम म्हणजे घरी, हू मेक्स टी ऑर कॉफी फॉर एव्हरीबडी, म्हणजे घरी आपल्यासाठी सर्वांसाठी चहा किंवा कॉफी कोण बनवते। तर आन्सर काय लिहिलेला आहे, आपली आई बनवत असते, म्हणून मी इथं लिहिलेला आहे माय मदर मेक्स टी ऑर कॉफी फॉर एव्हरीबडी, म्हणजे माझी आई सर्वांसाठी चहा किंवा कॉफी काय करत असते, बनवत असते। नंतरचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा, हॅव यू सीन टी प्लांटेशन, तुम्ही चहाचे प्लांटेशन कसं करतात ते बघितलेलं आहे का, ते कसं दिसतं, व्हॉट वाज इट लाईक। तर बघा मी इथे आन्सर लिहिलेला आहे यस, मी पाहिलेला आहे म्हणून मी इथं लिहिलेला आहे यस आय हॅव सीन टी प्लांटेशन व्हेन आय वॉज वेन टू केरळ इन 2021, म्हणजे काय होतंय, जेव्हा मी 2021 ला केरळामध्ये गेली होती तेव्हा मी टी प्लांटेशन पाहिलेलं होतं। टी फार्म वॉज लुकिंग ॲट स्टेअर्स अप माउंटेन्स अँड टी प्लांट प्लांटेड इन दॅट स्टेअर्स, म्हणजे चहाचे मडे कशा प्रकारे दिलेले असतात, तर त्या माउंटेनवर एखाद्या पायऱ्यांप्रमाणे लावलेले असतात। कसं प्लांटेशन केलेलं असतं त्यांचे,
पायऱ्यांप्रमाणे त्यांचं प्लांटेशन केलेलं असतं आणि तिथे गेल्यावर आपल्याला सगळीकडे कसं दिसतं, हिरवगार चोहीकडे दिसत असतं. एव्हरीवेअर इट लुक्ड ग्रीन, म्हणजे सगळीकडे कसं दिसतं, तिथे हिरवगार असं दिसत असतं. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली क्वेश्चन्स आन्सर्स. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया, काय म्हणत आहे. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बिव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 मिनिट्स. म्हणजे बिव्हरेजेस म्हणजे काय, तर पेय. पेय म्हणजेच काय, ड्रिंक्स. तुम्हाला माहित असलेल्या ड्रिंक्सची नावं 2 मिनिटांमध्ये पटापट लिहून घ्यायची आहेत. व्हॉट डू द फॉलोइंग बिव्हरेजेस रिमाइंड यू ऑफ. म्हणजे तुम्हाला जे पण आठवतील त्या पेयांची नावे 2 मिनिटांमध्ये आठवायची आणि आपल्या नोटबुकवर काय करायची, लिहून घ्यायची आहेत. देन ड्रा वर्ड्स वेब टू शो युअर असोसिएशन. आणि नंतर जे पण आपण पेयांची नावं लिहिलेली आहे त्या संबंधित आपल्याला काय करायचे आहे, वेब डायग्राम काढायचे. आणि डायग्राम काढल्यानंतर त्यांना असोसिएट असणारे शब्द सुद्धा तिथे लिहून काढायचे आहेत. तर मी 2 मिनिटांमध्ये मला आठवतील असे शब्द लिहून काढते पहिल्यांदा. बघा, मला आठवणारे शब्द टी, कॉफी, त्याच्यानंतर कोकोनट वॉटर, लस्सी, अशा प्रकारचे मी काय नावं लिहून ठेवलेली आहेत. म्हणजे नावं लिहिलेली आहेत आणि मला यांच्यावरच आधारित काय करायचं आहे, आता वेब डायग्राम काढायची आहे. चला आता आपण वेब डायग्राम काढूया. टीची मी वेब डायग्राम काढत आहे. टी मी असं गोलमध्ये लिहिलेला आहे आणि एक सर्कल काढलेला आहे आणि तिच्याशी रिलेटेड मला काही वर्ड्स लिहायचे आहेत. टीशी कोणता रिलेट वर्ड करेल, तर टी सोबत आपण बिस्किट खातो म्हणून मी इथं लिहिल बिस्किट्स. त्यानंतर मी लिहिल की ते आपण मॉर्निंगला घेतो म्हणून मी मॉर्निंग पण लिहिल. टी आपण मूड रिफ्रेश व्हावा म्हणून सुद्धा घेतो म्हणून इथे रिफ्रेशिंग साठी सुद्धा आपण टी घेत असतो. त्यानंतर टी आपण मग मध्ये घेतो, कप मध्ये घेतो. टी कशी असते, गोड असते, मग स्वीट पण लिहू शकतो आपण. तर अशा प्रकारे आपल्याला वेब डायग्राम काढायची आहे. त्यानंतरच बघू पुढलं पेय कॉफी. कॉफी तुम्ही कधी प्यायलीत का? कॉफीशी रिलेट असणारे आपण आता वर्ड्स लिहूया. कॉफी कशामध्ये पितो आपण, मग मध्ये पितो. एरोमा, तिचा सेंट, आपण रिलेटेड वर्ड आहे. त्यानंतर टेस्ट, त्यानंतर ही सुद्धा आपण मूड फ्रेश करण्यासाठी घेतो म्हणून इथं रिफ्रेशिंग लिहिते मी. त्यानंतर कॉफी आपण कधी घेतो, मॉर्निंगला पण घेतो, सायंकाळी पण घेतो म्हणून मी इथे मॉर्निंग असं लिहित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली कॉफीशी रिलेटेड असणारे वर्ड्स. अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरे बिव्हरेजेस आहेत त्यांची सुद्धा वेब डायग्राम काढायची आहे. नंतरचं आहे लाईम ज्यूस. लाईम ज्यूस म्हणजे काय, लिंबू पाणी. लिंबू पाणी तुम्ही नाव ऐकलत का? तुम्ही आम्ही सर्वजण आपण उन्हाळ्यामध्ये सर्रास पित असतो. लाईम ज्यूस कसा असते बरं, स्वीट अँड सोअर, म्हणजे आंबट गोड. कोल्ड पण असते, उन्हाळ्यात आपण थंडगार लिंबू पाणी पित असतो. त्याच्याने कसं वाटतं आपल्याला, एकदम रिफ्रेश वाटतो की नाही. त्यानंतर लाईम ज्यूस कसं असते, आपण ग्लास मध्ये पितो. बाहेर प्यायचं असेल तर आपण स्ट्रॉ पण मागतो त्यात. तर अशा प्रकारे मी लाईम ज्यूसची वेब डायग्राम काढलेली आहे. त्यानंतरच आहे आपलं लस्सी. लस्सी सुद्धा आपलं खूप आवडतं असं ड्रिंक आहे. लस्सी कशी असते बघा, तर स्वीट असते, थोडी घट्ट असते म्हणून मी इथे थिक लिहिते. मिल्क पासून बनलेली असते की नाही,
त्याच्यामुळे ही आपली कशी असते, हेल्दी असते. त्याच्यानंतर हिच्यामधून आपल्याला कॅल्शियम सुद्धा भेटतो, म्हणून आपण कॅल्शियम सुद्धा लिहू शकतो. त्याच्यानंतर ही आपण ग्लास मध्ये पितो, म्हणून आपण इथे ग्लास सुद्धा लिहू शकतो. तर ही सुद्धा झाली वेब डायग्राम कशा संबंधित, लस्सी संबंधित. त्यानंतर आपण पुढच्या वेब डायग्राम काढूया, त्या म्हणजे मिल्क आणि कोकोनट वॉटर. कोकोनट वॉटर किती महत्वाचं आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. कोकोनट वॉटर हे खूप हेल्दी असं वॉटर आहे. त्यामुळे आपण इथं लिहू शकतो हेल्दी. आपण ग्लास मध्ये पण पिऊ शकतो याला, म्हणून ग्लास लिहू शकतो, किंवा आपण कोकोनट मध्ये पण पितो याला. त्याच्यानंतर स्ट्रानी पितो, थोडं हे गोड असते म्हणून आपण इथं स्वीट पण लिहू शकतो. तर अशा प्रकारे कोकोनट वॉटरशी रिलेटेड मी काय बनवलेली आहे, वेब डायग्राम बनवलेली आहे. त्यानंतर आहे आपला पुढला बिवरेजेस, ते म्हणजे मिल्क. मिल्क आपण रोजच घेत असतो, की ते खूपच आपल्या शरीरासाठी काय आहे, हेल्दी आहे, आणि त्यामुळे आपलं शरीर मजबूत राहावं, एकदम आपण हेल्दी राहावं, म्हणून आपल्या जीवनामध्ये दररोज मिल्कचा वापर करणे किंवा त्याचा समावेश असणे काय असते, आवश्यक असते. तर याच्याशी रिलेटेड आपण आता वेब डायग्राम काढून घेऊया. मिल्क कसं असते, व्हाईट, आपण व्हाईट लिहू शकतो. ग्लास मध्ये पितो म्हणून ग्लास लिहू शकतो. ते शरीरासाठी हेल्दी आहे म्हणून हेल्दी लिहू शकतो. आणि कसं असते हे, याच्यामधून आपल्याला कॅल्शियम भेटतो म्हणून आपण कॅल्शियम सुद्धा लिहू शकतो. तसेच मिल्क कसा असतो, व्हाईट असतो, ग्लास मध्ये पितो, ते आपल्या शरीरासाठी काय असते, हेल्दी असते, आणि त्यापासून खूप सारा आपल्याला काय प्रोटीन्स, विटामिन्स भेटतात. आपण इथे प्रोटीन्स पण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली मिल्क संबंधित वेब डायग्राम. ह्या झाल्या आपल्या वॉर्मिंग अपच्या ऍक्टिव्हिटीज, ज्या स्टोरी आपटी या पाठामध्ये अभ्यासलेल्या आपण आहेत. आता त्यानंतर आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत.